जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 13वा. नामरूप. समास 8वा. कर्ता निरूपण नाम. श्रीराम समर्थ. श्रोता म्हणे वक्तयासी, कोण करता निश्चयेसी, सकळ सृष्टी ब्रह्मांडासी कोणे केले. म्हणजे श्रोत्याने वक्त्याला असा प्रश्न केलाय की या सर्व सृष्टीला, ब्रह्मांडाला कोणी केले, कोणी निर्माण केले, या सर्वांचा करता कोण हे निश्चयपूर्वक सांगावे. पहा, समर्थ या दशकामध्ये नाम रूप यांनी युक्त अशा पंचमहाभूतिक सृष्टीच्या पलीकडे जाऊन निश्चळ परब्रह्म स्वरूपाची अनुभूती कशी घेता येते याचं सविस्तर चिंतन या दशकामध्ये आपल्याला शिकवत आहेत आणि आपण या दशकात याचं चिंतन करत आहोत. अंतरात्म्याचं कार्य, त्याचं आपल्या जीवनातील नेमकं स्थान आणि त्याद्वारे परमात्म्याची अनुभूती घेण्याचा राजमार्ग आपण मागच्या प्रत्यय निरूपणात अभ्यासलाच. विवेकानं या विश्वाचा कर्ता कोण हे ओळखावं इथपर्यंत समर्थ आपल्याला घेऊन आलेले. समर्थांचं खास वैशिष्ट्य असं आहे की ते कोणताही प्रश्न अनुत्तरित ठेवत नाहीत, आपल्या मनातही येणार नाहीत इतके प्रश्न स्वतःच निर्माण करून श्रोता वक्त्यांच्या संवाद रूपात समर्थांनी ते दासबोध ग्रंथामध्ये लिहून ठेवलेले आहेत. विश्वाचा खरा कर्ता कोण याही प्रश्नाचं समाधानकारक उत्तर समर्थांनी या कर्ता निरूपण नाम समासामध्ये दिलेलं आहे. या प्रश्नाचं उत्तर शोधताना विवेक टाकून दिला तर केवळ दुःखच पदरी पडेल असा इशारा देताना मागील समासाच्या शेवटची ओवी समर्थांनी अशी सांगितलेली आहे की कर्तयासी ओळखावे, यास विवेक म्हणावे, विवेक सांडिता व्हावे परमदुःखी. म्हणजे खरा कर्ता कोण या प्रश्नाची उकल करताना मनुष्य अनेक प्रकारे विचार करू शकतो. त्यापैकी काही प्रमुख प्रकार आपण पाहणार आहोत. मी बरा आणि माझा प्रपंच बरा. मग या विश्वाचा कर्ता कोण हे शोधण्याची गरजच काय, असा काही जण विचार करतात. देहबुद्धीमुळं असा प्रश्न उपस्थित होणं समजू शकतं. अशा वेळी दुःखद घटनांमधून या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करावा. गोष्टी मनाविरुद्ध घडल्या, काही आर्थिक नुकसान झालं, शारीरिक व्याधींनी त्रस्त झालो, जीवलगाचं निधन झालं की मग आपल्याला दुःख होतं, आपण शोक करू लागतो. तेव्हा प्रत्येकाच्या मनात हीच भावना असते की देवा, मी तुझं काय वाईट केलं होतं म्हणून तू हे दुःख आमच्या वाट्याला दिलंस. मी एवढं पुण्याचं काम केलं, व्रतवैकल्य केली, दान धर्म केला, तरीही हेच फळ मला का द्यावंसं असं तुला वाटलं. तुझ्या दरबारी न्याय आहे की नाही असं म्हणत कुडमुड्या उपासनेच्या जोरावर आपण भगवंताला अपराधाच्या पिंजऱ्यात उभं करतो. समर्थ म्हणतात त्याप्रमाणे विवेक सांडला तर दुःख हे होणारच. जीवनामध्ये दुःख भोगावं लागलं की न कळतपणे आपण कर्तेपण ईश्वराकडं देऊन मोकळे होतो. पण जोपर्यंत विश्वाचा कर्ता कोण याचा उलगडा होत नाही तोपर्यंत हा असा एकेरीच व्यवहार चालू राहतो. ईश्वराला कर्तेपण देणं हा अनेकांना अंधश्रद्धेचा भाग वाटतो. अशा मंडळींना विश्वाचा कर्ता मीच असं वाटत असतं. लात मारीन तिथं पाणी काढीन असा फाजील आत्मविश्वास त्यांच्या ठायी पाहायला मिळतो. जगात भगवंत वगैरे कुणी नाही, मनगटाच्या जोरावर हवं तसं सारं काही घडवून आणता येतं असा त्यांचा गोड गैरसमज असतो. त्यांच्या दृष्टीनं ईश्वराचं अस्तित्व केवळ देवघरापुरतं मर्यादित असतं. अहंकारानं
मत्त झालेल्या अशा मंडळींची मांदियाळी थेट हिरण्यकश्यपू, रावण, कंस यांच्यापर्यंत पोहोचते. त्यांनी भगवंताचं कर्तेपण नाकारून ते स्वतःकडे घेतलं. अहंतेपोटी त्यांच्या हातून अनेक अपराध घडले. त्यांचं प्रायचित्त त्यांना मिळालं देखील. तसेच काही जण भीतीपोटी कर्तेपण कुणाच्या ना कुणाच्या गळ्यात मारण्याची संधी शोधत असतात. घडणाऱ्या प्रत्येक घटनेचा कार्यकारण सिद्धांत काय असावा याचा ते सतत विचार करत असतात. असा विचार करताना त्यांच्या भीतियुक्त अंतःकरणातून पहिलं उत्तर येतं ते म्हणजे आपलं नशीब, दुसरं काय. जे आपल्या भाळी लिहिलंय ते होणार, अशी एक उदासीन हताश भावना घेऊन ते जगत असतात. प्रसंगी ते ज्योतिषाकडे जातात. त्यानं सांगितलेलं तंत्र मंत्र असे अनेक उपाय करतात. नाना तऱ्हेच्या अंगठ्या घालतात, गंडे दोरे बांधतात. का तर नशीब बदलावं म्हणून, आयुष्य सुखकर व्हावं म्हणून. घडणाऱ्या घटनांचं कर्तेपण ज्या कुणा अनामिक शक्तीचं असेल तिचे पाय धरायलाही ते तयार असतात. काहीही करायला आम्ही तयार आहोत, पण आमच्या मनासारखं घडू दे, या भावनेतून विश्वाचं कर्तेपण शोधणारी ही मंडळी असतात. काही मंडळी परमार्थ करणारी असतात. ती सद्गुरूंजवळ जातात. त्यांनी सांगितलेलं नामस्मरणासारखं साधन करतात. का तर आपला जीवन व्यवहार चार चौघांसारखा व्यवस्थित आणि निर्विघ्न चालावा म्हणून. नशिबाला ते प्रारब्ध असं गोंडस नाव देतात. प्रारब्धाचं कोडं आजपर्यंत कुणाला सुटलेलं आहे का, असा त्यांचा तर्क विचार असतो. घडणारी घटना आपल्या कर्माचंच फळ असतं. पूर्वसंचितानुसार आपल्याला भोग भोगावे लागतात. हा जरी त्यांचा विचार असला तरी प्रारब्धवश येणाऱ्या स्थितीशी दोन हात करताना मात्र अशी मंडळी कमालीची अस्वस्थ होताना दिसतात. सद्भाग्यानं सद्गुरू मिळालेले असूनही त्यांनी दिलेलं साधन ते अस्वस्थ चित्तानंच करत असतात. मी साधन करतोय, मग या विश्वाचा जो कुणी करता असेल त्यांनी माझ्या मनाप्रमाणे गोष्टी घडवून आणाव्यात, अशी त्यांच्या मनात सुप्त अशी इच्छा असते. अजून एक गंमतशीर प्रकार म्हणजे अनुकरणातून अजाणतेपणे विश्वाचं कर्तेपण दुसऱ्याला देणं. अशा लोकांना ना कर्तेपणाचा बोध झालेला असतो, ना खऱ्या कर्त्याविषयी काही ठोस ज्ञान झालेलं असतं. एखाद्याची हुबेहूब नक्कल करावी तशी ही मंडळी संत बोलतात म्हणून तसं बोलत असतात, तसं वागत असतात. राम करताय, रामाची इच्छा, असं जे श्री समर्थ किंवा संत मंडळी म्हणत असत तसं ही लोक कर्तेपण प्रभू रामांकडे देतातही. पण समर्थ किंवा संत मंडळी तसं बोलण्यामागची भूमिका अशी मंडळी समजून घेत नाहीत. त्यामुळं एकीकडं संत म्हणतात म्हणून राम करता असं ते म्हणतात, पण त्याचवेळी त्यांच्या मनात अनेक आशंका संदेह भरलेले असतात. मी उपासना करतोय, राम करता आहे असं म्हणतोय, मग माझं समाधान टिकेल अशाच रीतीनं त्यानं सर्व गोष्टी कराव्यात अशी त्यांची अपेक्षा असते. अशा प्रकारे वेगवेगळ्या विचारधारेची लोक विश्वाचं कर्तेपण निरनिराळ्या पद्धतीनं शोधण्याचा खटाटोप करत असतात. पण राम करता असं म्हणत असताना हा राम म्हणजे नक्की कोण, या प्रश्नाचं उत्तर त्यांच्याजवळ नसतं. ते उत्तर सापडण्यासाठी सद्गुरू कृपेची नितांत आवश्यकता असते. आपण ओळखत असलेला कौसल्यापुत्र रामाचं खरं स्वरूप, त्याचं कर्तेपण, त्याची इच्छा
या सर्वांचा उलगडा केवळ सद्गुरू कृपेनंच होऊ शकतो. अन्यथा विश्वाचं कर्तेपण आपण एका अनामिक शक्तीकडे सोपवतो आणि तिथून मग त्याची इच्छा व माझी इच्छा अशा द्वंद्वाला सुरुवात होते. त्यातच आपलं लाख मोलाचं आयुष्य संपून जातं. माझ्या मनाला काय भावतंय आणि भगवंताची इच्छा काय आहे यातील संघर्ष, विषमता आपल्या परमार्थाला द्वैतात अडकवून ठेवतात. पैसे देऊन दुकानदाराकडून माल विकत घ्यावा तसं भगवंताची उपासना करून त्याच्या बदल्यात प्रापंचिक सुख, प्रापंचिक सुबत्ता, देहसुख मागून घ्यावं असा व्यवहार न कळतपणे घडू लागतो व त्यालाच आपण परमार्थ म्हणू लागतो. शाश्वत सुख मिळवायचं असेल तर दृश्यातून, देहात्मबुद्धीतून बाहेर पडायला हवं आणि विवेक करून या विश्वाचा खरा करता कोण याची ओळख करून घ्यायला हवी. त्यासाठी एका सभेचं आयोजन करावं आणि या गहन प्रश्नाचं उत्तर सभेतील प्रत्येकानं देण्याचा प्रयत्न करावा अशी कल्पना करून समर्थांनी या समासाची रचना केलेली दिसते. समर्थ श्रोत्यांकरवी हा गहन प्रश्न सभेपुढे अर्थात सभा म्हणजे आपल्यापुढे, आपल्या सर्वांपुढे ठेवताना म्हणतात. श्रीराम समर्थ. श्रोता म्हणे वक्तयासी, कोण करता निश्चयसी, सकळ सृष्टी ब्रह्मांडासी कोणे केली. म्हणजे विश्वाचा करता कोण हे निश्चयपूर्वक सांगावं अशी विनंती श्रोता वक्त्याला करत आहे. कोण चालवितंय हे विश्व, साऱ्या घडामोडींचा सूत्रधार कोण, प्रारब्ध नशीब म्हणजे तरी काय, मी स्वतःकडे करते पण ओढवून घेतो, त्यात कितपत तथ्य आहे, म्हणजे त्यामध्ये किती सत्यता आहे, त्यामध्ये कितपत तथ्य आहे. बरं, घडणाऱ्या घटनांपासून अलिप्त राहून देवाला दोष देणं तरी बरोबर आहे का. श्रोत्यांचा असा विचार, असा बराच वैचारिक गोंधळ झालेला दिसतोय. त्यातून वक्ता अर्थातच समर्थ श्रोत्याला कसं बाहेर काढतात, खरा करता कोण याचं काय समाधानकारक उत्तर ते देतात हे पाहणं मोठं रंजक, आवडीचं आणि उत्सुकाचं ठरणार आहे. वैश्विक तसंच व्यक्तिगत जीवनात घडणाऱ्या घटनांचा करता कोण या प्रश्नावर आपण विचार मंथन करत आहोत. वेगवेगळ्या स्तरावरील आस्तिक नास्तिक मंडळी, स्वकर्तृत्वावर प्रगाढ विश्वास असणारी मंडळी, तसंच प्रारब्धाकडं कर्तेपण सोपवणारी मंडळी करता कोण या प्रश्नावर कशी विचार करतात हे आपण सुरुवातीच्या निरूपणामध्ये पाहिलेलंच आहे. संतांनी ज्या रामाकडं किंवा ईश्वराकडं कर्तेपण दिलं तो राम ईश्वर नेमका आहे तरी कोण, तो सर्व घडामोडी कसा काय घडवून आणू शकतो हे जाणून घेण्याचं प्रत्येकालाच कुतूहल असतं. बुद्धीच्या तर्काच्या आधारे मनुष्य या प्रश्नांचं उत्तर शोधण्याची धडपड करत असतो. इथं श्रोत्यानं मात्र समर्थांना करता कोण याचं उत्तर निश्चयात्मक रीतीनं देण्याला विनवलेलं आहे. निश्चयात्मक याचा अर्थ रोकड्या प्रचितीचा. समर्थ अनुभव संपन्न असल्यामुळं त्यांनी स्वानुभूतीच्या आधारे समाधानकारक असं उत्तर द्यावं अशी श्रोत्याची अपेक्षा आहे. वक्ताही अति चतुर आहे, त्यास उत्तर ठाऊक आहे, तरी त्या उत्तराला मान्यता मिळण्यासाठी निर्णय अनेकदा सभेतून एकमुखानं यावा लागतो, तरच तो सर्वमान्य आणि परिणामकारक ठरतो. हे त्याला चांगलंच माहीत आहे. एखाद्या प्रश्नाविषयी प्रत्येकाचे काय विचार आहेत ते समजून घेणं
सभानायकाचं काम आहे. सभेच्या शिष्टाचाराला ते धरूनच आहे. साधारणपणे सभेमध्ये 2 प्रकारचं नेतृत्व पाहायला मिळतं. एक म्हणजे ऑटोक्रॅटिक म्हणजे सत्ताशाही आणि दुसरं म्हणजे डेमोक्रॅटिक म्हणजे लोकशाही. पहिल्या प्रकारात मोडणारा सभानायक त्याचा निर्णय सुनावतो, स्वतःचा निर्णय सुनावतो. बाकीच्यांना तो मान्य आहे की अमान्य याचा तो विचार करत नाही. उदाहरणार्थ, पूर्वीचे राजे लोक आदेश देत असत व जनताही तो बिनबोबट मान्य करत असे. मात्र इथं निश्चयात्मक किंवा ठोस काही विधान सापडेल असं सांगता येत नाही. पण लोकशाहीमध्ये सार्वमताचा, बहुमताचा आदर राखला जातो हे आपण जाणतो. परमार्थ याहून थोडासा वेगळा यासाठी आहे की तो पूर्णपणे स्वातंत्र्याचा प्रांत आहे. इथं कुठलंच बंधन उपयोगाचं नाही आहे. अज्ञानवश कुठल्याही गोष्टीचं अनुकरण इथं अभिप्रेत नाही आहे. हा फक्त प्रत्ययाचा भाग आहे. आत्मज्ञान, शास्त्रप्रचिती, गुरुप्रचिती व आत्मप्रचिती यांचा त्रिवेणी संगम आहे. हे आपण यापूर्वीही अभ्यासलेलं आहेच. दासबोधासारख्या ग्रंथाचं आपण पारायण करतो. सद्गुरू वचनं वारंवार म्हणतो किंवा वाचतो, पण त्या शब्दांच्या अर्थात आपण उतरत नाही. मग नुसती शास्त्र आणि गुरुप्रचिती असली तरी त्या आधारे आत्मप्रचिती थोडीच येणार आहे. परमार्थात कुणी काही सांगितलं आणि त्यावर आपण मान डोलावली, त्याची शहानिशा न करता ते स्वीकारलं तर आपण आत्मप्रचितीपासून दूर राहण्याचीच शक्यता जास्त असते. अशानं संत आपल्याला जे देऊ इच्छितात ते घेण्यास आपण कदाचित कधीच लायक बनणार नाही. सत्पुरुष त्याचा निर्णय कधीच कुणावर लादत नाही. जसं साखरेविषयी कितीही सांगितलं तरी जोपर्यंत त्याचे 4 दाणे जिभेवर पडत नाहीत तोपर्यंत तिची गोडी कळत नाही. तसं मी सांगतो म्हणून नव्हे तर तू स्वतः त्याचा अनुभव घे असंच संत जीवाला सांगत असतात. संपूर्ण आयुष्यभर एका नामाशिवाय सद्गुरूंनी काहीच सांगितलेलं नाही आहे. परंतु जोपर्यंत आपण त्या नामामध्ये रंगत नाही, स्वतःला विसरत नाही, तोपर्यंत आपल्याला सद्गुरूंचं बोलणं त्रयस्थाप्रमाणेच वाटणार. कारण आपलं ज्ञान हे परोक्ष ज्ञान असतं. अपरोक्ष ज्ञान मिळावं यासाठी, त्या ज्ञानाशी तद्रूप होण्यासाठी ज्ञानाभूती घेता यावी यासाठी समर्थ आपल्याला विचार करायचं स्वातंत्र्य देतात. कर्तेपणाविषयी प्रत्येकाचं काय मत आहे ते निर्भीडपणे सांगावं असं ते आपल्याला सुचवतात. आपण प्रापंचिक मंडळी चिंतन करतो खरं, पण ते दृश्य गोष्टींचं असतं, तेही काळजीपोटी केलेलं. अद्वैत वचनावर चिंतन करण्या इतपत आपल्या मनाची झेप जातच नाही. कारण ते आसक्तीच्या पाशांनी जखडलेलं असतं. दृश्यातील प्रश्नांची उत्तरं शोधण्यातच आपल्या मनाची शक्ती खर्च होत असते. त्यामुळं समर्थांसारखे संत अज्ञानी जीवाला विश्वाच्या कर्तेपणाविषयीचे प्रश्न विचारून त्याची वैचारिक प्रकृती सुदृढ करण्याचाच प्रयत्न करत असतात. मनन करतो तो मनुष्य, अन्यथा इतर प्राणी व मनुष्य यात फरक तो कोणता? म्हणून संत आपल्याला मनन चिंतन करायला प्रोत्साहन देतात व आत्मप्रचितीचा आग्रह धरतात. जोपर्यंत मनुष्य अंतरंगात खोलवर उतरत नाही तोपर्यंत आत्मसुखाच्या आनंदरूपी दोहात डुंबण्यापासून तो दूरच राहतो. श्रोत्यानं वक्त्याला प्रश्नाचं उत्तर पुसलं असलं
विचारलं असलं तरी वक्ता अर्थात समर्थ श्रोतू वर्गाला त्यांच्या ज्ञानानुसार अनुभवानुसार त्यांची मतं मांडण्याची मुभा देत आहेत. तव बोलिले सभानायक जे बोलिके एकाहून एक, या बोलण्याचे कौतुक श्रोती सादर करावे. म्हणजे हे ऐकून त्या सभेला बसलेले एकाहून एक हुशार लोक त्यांच्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी पुढे सरसावले तर त्यांच्या बोलण्याचे कौतुक श्रोत्यांनी सादर ऐकावे. याचाच अर्थ त्यामुळं सभेतील एकाहून एक हुशार सदस्य बोलण्यासाठी पुढं सरसावू लागलेत. संत हृदय कसं असतं बघा, ते सामान्य जीवाला अज्ञानी म्हणत नाहीत. नुकतंच बोलायला शिकलेल्या बालकाच्या बोबड्या बोलाचं जसं त्याच्या मातापित्यांना कौतुक असतं, तसं जेव्हा एखादा जीव अद्वैत प्रश्नावर मनोगत व्यक्त करू लागतो तेव्हा संतांना त्याचं कोण कौतुक असतं. ते बोलणं सर्वांनी आदरानं ऐकावं असं संतांना वाटतं. आजच्या भाषेत ज्याला आपण ब्रेनस्टॉर्मिंग म्हणतो, अशा त्या विचार मंथनाच्या सभेला वेगवेगळी पार्श्वभूमी असणारे, निरनिराळे जीवनानुभव घेतलेले, विविध साधनाभ्यास केलेले सदस्य उपस्थित आहेत. संतांना ते सारे रामरूपच वाटतात हे खरं, पण त्या प्रत्येकाहून येणाऱ्या मतांचं त्यांना कौतुकच आहे. आता सभेतील एकानं बोलायला सुरुवात केली. एक म्हणती करता देव, एक म्हणती कोण देव, आपुलाला अभिप्राव बोलते झाले. म्हणजे एक म्हणाला की देव करता आहे, त्यावर दुसरा कोणी विचारू लागला की कोणता देव. यावर प्रत्येक जण आपापला अभिप्राय व्यक्त करू लागले. उत्तम मध्यम कनिष्ठ भावार्थे बोलती स्पष्ट, आपुलाली उपासना श्रेष्ठ मानती जनी. म्हणजे ज्यामध्ये उत्तम, मध्यम आणि कनिष्ठ असे सर्व प्रकारचे लोक होते ते आपापला भावार्थ स्पष्ट शब्दात सांगू लागले. या जगात ज्याची जी उपासना असेल तीच त्याला श्रेष्ठ वाटत असते. पहा, एक म्हणतोय देव करता आहे, तर दुसरा त्याला हा देव कोण असं विचारतोय. प्रत्येकजण आपापलं मत मांडू लागला आहे. सभेमध्ये उत्तम, मध्यम व कनिष्ठ अशा तिन्ही प्रकारची मंडळी आहेत. आध्यात्मिक पातळीवर मनाची उत्तम मशागत झालेले काही श्रेष्ठ प्रतीचे साधक आहेत. प्रपंचासक्ती पुरती न सुटलेले पण मुमुक्षत्व अंगी निर्माण झालेले असे काही मध्यम प्रतीचे साधक आहेत. तर दृश्यामध्ये पूर्णपणे लडबडलेले असे काही सामान्य जनही त्या सभेत उपस्थित आहेत व ते सारेजण आपापल्या वकुबानुसार अभिप्राय देत आहेत. ज्याच्या त्याच्या विचाराप्रमाणे, श्रद्धेप्रमाणे प्रत्येकाला आपापली आराध्य देवताच श्रेष्ठ वाटत असते. माझं उपास्य दैवत माझ्या जीवनाचा सूत्रधार आहे अशी स्पष्ट अनुभूती प्रत्येकाला वैयक्तिक पातळीवर होत असते. एखादा निस्सीम गुरुभक्त सद्गुरूंसारख्या संतांच्या मनोभूमिकेशी एकरूप झालेला असतो. कुणी श्री गुरुदेव दत्तनिष्ठ असतो, तर कुणी श्री गणपतीला, श्री गणेशाला सर्वस्व मानतो, तर कुणी श्री शंकराला, महादेवाला, तर कुणी एखाद्या देवीला भजत असतो. प्रत्येकाची उपास्य देवता वेगवेगळी असते. प्रत्येकाचं श्रद्धास्थान वेगवेगळं असतं. या उपासनेतून सुख, समाधान मिळत असल्याची त्यांची भावना असते. त्यामुळं तो जीवनाचं कर्तेपण अगदी निशंकपणे त्याच्या उपास्य देवताला देताना दिसतो. अर्थात हे वैयक्तिक पातळीवर बरोबरच आहे.
ज्या उपास्य देवतेसाठी किंवा ज्या उपास्य देवतेविषयी तिच्या कर्तेपणाविषयी आपल्या मनात अत्यंतिक श्रद्धा आहे, तीच देवता विश्वाचा कर्ता आहे, याविषयी आपल्या मनात किंतु असता कामा नये. पण अशा प्रश्नांचं उत्तर जेव्हा सामुदायिक पातळीवर, तेही एकमुखानं शोधण्याचा जेव्हा प्रसंग येतो, त्यावेळेस मात्र आपलं आराध्य दैवतच श्रेष्ठ असं समजणं हा आपला अहंकारच होय. श्री गणपती, श्री गजानन, प्रभू श्रीराम, श्री हरी, श्री कृष्ण, महादेव, शंकर, श्री गुरुदेव दत्त, माता जगदंबा या सर्व श्रुत देवतांबरोबर फारशा प्रचलित नसणाऱ्या पण त्यावर श्रद्धा असणाऱ्या देवताच श्रेष्ठ किंवा त्याच विश्वाचं कर्तेपण पेलवू शकतात, असाही बऱ्याच जणांचा समज असतो. लोकांची ही मतं समर्थ आपल्याला पुढील ओव्यातून सांगत आहेत, आपल्यासमोर मांडत आहेत. कोणी एक ऐसे म्हणती करता देव मंगळमूर्ती, एक म्हणती सरस्वती सर्व करी. म्हणजे कोणी म्हणू लागले की मंगलमूर्ती श्री गणेश हाच करता देव आहे, तर दुसरा कोणी म्हणू लागला सरस्वती सर्व काही करते. एक म्हणती करता भैरव, एक म्हणती खंडेराव, एक म्हणती बिरदेव, एक म्हणती भगवती. म्हणजे कोणी भैरव तर कोणी खंडेराव तर कोणी बिरदेव तर कोणी भगवती करता आहे असे म्हणू लागले. एक म्हणती नरहरी, एक म्हणती बनशंकरी, एक म्हणती सर्व करी नारायणू. म्हणजे कुणी म्हणू लागले की नरहरी करता आहे, तर कुणी बनशंकरी सर्व करते म्हणू लागले, तर कुणी नारायण सर्व करतात असे म्हणाले. एक म्हणती श्रीराम करता, एक म्हणती श्रीकृष्ण करता, एक म्हणती भगवंत करता केशवराज. म्हणजे एक म्हणू लागले की श्रीराम करता आहे, कोणी म्हणतंय की प्रभू श्रीकृष्ण करता आहे, तर दुसरे कोणी म्हणतंय की भगवंत करता आहे, अथवा केशवराज करता आहेत असे म्हणू लागले. एक म्हणती पांडुरंग, एक म्हणती श्रीरंग, एक म्हणती झोटिंग सर्व करी. म्हणजे कोणी म्हणतं पांडुरंग आहेत, पांडुरंग करता आहे, तर कोणी म्हणतात श्रीरंग करता आहे, तर कोणी झोटिंगसुद्धा करता आहेत असं म्हणू लागलेले आहेत. एक म्हणती मुंजा करता, एक म्हणती सूर्य करता, एक म्हणती अग्न करता सकळ काही. म्हणजे कुणी मुंजा तर कुणी सूर्य तर कुणी अग्नीला सर्वांचा करता म्हणू लागले. एक म्हणती लक्ष्मी करी, एक म्हणती मारुती करी, एक म्हणती धरत्री करी सर्व काही. कुणी म्हणाले की श्री लक्ष्मीने सर्व केले, तर कुणी म्हणाले की मारुतीने बजरंग बलीने सर्व केले, तर कुणी म्हणाले पृथ्वीने सर्व काही निर्माण केलेले आहे असे मत व्यक्त केले. एक म्हणती तुकाई, एक म्हणती यमाई, एक म्हणती सटवाई सर्व करी. म्हणजे कुणी म्हणतंय की तुकाईला, तर कुणी म्हणतंय यमाईला, तर कुणी म्हणत आहे सटवाईला करता ठरवलेले आहे. एक म्हणती भार्गव करता, एक म्हणती वामन करता, एक म्हणती परमात्मा करता एकचे आहे. म्हणजे एक म्हणू लागला आहे की भार्गव करता आहे, तर दुसरा म्हणू लागला आहे की वामन करता आहे, तर आणखी कोणी परमात्मा करता असे म्हणू लागलेले आहेत. एक म्हणती वीरना करता, एक म्हणती बसवन्ना करता, एक म्हणती रेवन्ना करता सर्व काही. बघा, एक म्हणू लागला आहे की वीरन्ना करता आहे, दुसरा म्हणू लागला आहे की बसवन्ना करता आहे, तर आणखीन कोणी रेवन्ना मातेला करता ठरवलेला आहे. कोणी म्हणती खळ्या करता, एक म्हणती स्वामी कार्तिक करता, एक म्हणती व्यंकटेश करता सर्व काही. म्हणजे कुणी खळनाथाला करता ठरवले, तर कुणी कार्तिक स्वामीला करता मानलेले आहे, तर कुणी व्यंकटेशाने सर्व काही केलेले आहे असे प्रतिपादन सर्व करत आहेत. पहा, विश्वास, निष्ठा आणि श्रद्धा यानुसार प्रत्येकजण आपापल्या प्रेयस देवतेकडं जीवनाचं तसंच
विश्वाचं कर्तेपण देत असतो. वैयक्तिक पातळीवर अशी भावना शुद्ध असेलही, पण सामुदायिक पातळीवर तशी भावना अहंकाराची ठरते. तो चर्चेचा विषय ठरतो. बऱ्याचदा प्रसंग हमरीतुमरीवर येतात. बरं, ही झाली एका धर्मापुरती बाब. विश्वात अनेक धर्म, पंथ, संप्रदाय आहेत. त्या प्रत्येक धर्मातील, पंथातील लोक त्यांच्या त्यांच्या आराध्य दैवताकडं कर्तेपण देत असतील. अहंकारयुक्त विचारसरणीमुळं धर्माधर्मात, पंथापंथात वैचारिक तटबंदी उभ्या राहतात. त्यातून होतं काय? विश्वाचा कर्ता कोण याचं उत्तर तर सापडत नाहीच, पण माणूस मात्र माणसापासून दुरावला जातो, दुखावला जातो. अशीच काहीशी अवस्था समर्थांच्या या सभेमध्येही निर्माण झालेली आहे. समुद्रमंथनातून प्रथम हलाहल विष बाहेर पडलं, मग त्या पाठोपाठ एक एक करत शेवटी अमृत कलश बाहेर पडला. तसं तर्कबुद्धी यांच्या मदतीनं सभेमध्ये सुरू झालेल्या विचार मंथनातून लोकांच्या अंतरंगातील अहमरूपी हलाहल प्रथम बाहेर पडू लागलं. माझी देवता श्रेष्ठ, इतरांची कनिष्ठ, माझा संप्रदाय तो चांगला, इतरांचा थोतांड, असे वैचारिक वाद किंवा बौद्धिक दारिद्र्य दूर करण्याच्या हेतूनच समर्थांनी प्रत्येकाला व्यक्त होण्याची या ठिकाणी संधी दिली आहे. विचारातील हलाहल असं बाहेर पडलं की मग समर्थ आपल्याला हळूहळू अमृतधारेच्या दिशेनं म्हणजेच निश्चयात्मक भूमिकेकडं घेऊन जाऊ लागतात. सभेमधील प्रत्येकजण आपापलं आराध्य दैवतच श्रेष्ठ आहे, तेच विश्वाचा कर्ता आहेत, अशी भूमिका मांडू लागल्यामुळं तिथं एकच गोंधळ उडाला आहे. त्या सभेत श्रेष्ठ, मध्यम, कनिष्ठ अशी सर्व प्रकारची मतं मांडली गेली आणि त्यानुसार प्रचलित अप्रचलित देवी देवतांकडे विश्वाचं कर्तेपण देण्याविषयी प्रचंड गलबला सुरू झाला. त्यावर नेमक्या शब्दात भाष्य करताना समर्थ पुढे सांगतात. गलबला आणि गोंधळ तर सुरू आहेच. समर्थ पुढे लिहितात, एक म्हणती गुरु करता, एक म्हणती दत्त करता, एक म्हणती मुख्य करता. वोड्या जगन्नाथ म्हणजे कुणी गुरूंना तर कुणी श्री दत्तांना तर कुणी ओढ्या जगन्नाथाला करता ठरवले. एक म्हणती ब्रह्मा करता, एक म्हणती श्री विष्णू करता, एक म्हणती महेश करता निश्चयसी. म्हणजे कोणी एक म्हणू लागले की ब्रह्मदेव करता आहेत, दुसरे कोणी म्हणू लागले आहेत की श्री विष्णू करता आहेत, तर दुसरे कोणी म्हणू लागले आहे की महेशच म्हणजे महादेवच निश्चयपूर्वक करता आहेत. एक म्हणती पर्जन्य करता, एक म्हणती वायो करता, एक म्हणती करून अकर्ता निर्गुण देव. म्हणजे कुणी पर्जन्याला तर कुणी वायूला करता ठरवले, कुणी निर्गुण देवत करून अकर्ता आहे असे म्हणू लागले. एक म्हणती माया करी, एक म्हणती जीव करी, एक म्हणती सर्व करी प्रारब्ध योग. म्हणजे कुणी माया सर्व करते असे म्हणू लागले, तर कुणी जीव सर्व करतो असे म्हणतात, तर कुणी प्रारब्ध योगच सर्व करतो असे म्हणू लागले. एक म्हणती प्रेम करी, एक म्हणती स्वभाव करी, एक म्हणती कोण करी कोण जाणे. म्हणजे कुणी प्रयत्नांना तर कुणी स्वभावाला करता ठरवले आहे, तर कुणी म्हणू लागले की कोण करता आहे कोण जाणे. म्हणजे सर्वांनी आपापल्या देवतांकडे कर्तेपण दिलेलं आहे आणि हा गोंधळ गलका उठलेला आहे. त्या मुद्द्यावर समर्थ नेमके भाष्य करताना पुढे लिहितात, ऐसा कर्त्याचा विचार पुसता भरला बाजार, आता कोणाचे उत्तर खरे मानावे. म्हणजे असा कर्त्यांचा विचार जो आहे त्याचा नुसता बाजार भरलेला आहे. जर विचारायला गेलं तर त्याचा नुसता बाजार भरलेला आहे. आता
कोणाचंही उत्तर खरं मानावं. आपुल्याला स्वाभिमाने निश्चयची केला म्हणे, याचा विचार पाहणे घडेची ना. पहा, बाजारामध्ये अनेक वस्तू विकायला असतात, पण आपलीच वस्तू कशी स्वस्त आणि चांगली आहे हे प्रत्येक विक्रेता अगदी ओरडून सांगत असतो. तसंच विश्वाचा कर्ता कोण असा प्रश्न विचारतात उत्तरांचा जणू बाजारच भरलेला आहे असं समर्थ म्हणत आहेत. प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या देवतेचा अभिमान असल्यामुळं तो त्या देवतेलाच कर्ता म्हणवितो. आपलीच भूमिका पुढे रेटताना खरं खोटं काय याचा कुणीही विचार करेना. त्यामुळं मुख्य प्रश्न कर्ता कोण याचं सर्वमान्य असं उत्तर तर मिळालं नाहीच, पण मोठा गोंधळ मात्र सुरू झालेला आहे. अशावेळी सभानायकाला सभा नियंत्रित करावी लागते. प्रत्येकाला व्यक्त होण्याची संधी दिल्यावर समर्थांनी सभेचा ताबा स्वतःकडे घेतलेला आहे. जसं महादेवांनी शंकरांनी हलाहल कंठी धारण केलं, तसं सभाजनांच्या अंतरंगातून अहंकारवश बाहेर पडलेली निरनिराळी मतं त्यांनी शांतपणे ऐकून घेतली व मूळ प्रश्नाचं नेमकं उत्तर काय असेल याबद्दलची त्यांची भूमिका सभेपुढं मांडायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. समर्थ पुढे म्हणतात, बहु लोकांचा विचार अवघा राहो द्या बाजार, परंतु याचा विचार ऐसा आहे. म्हणजे याप्रमाणे अनेक लोकांनी अनेक विचार मांडले, पण हा अवघा बाजार आहे. आता तो राहू द्या, थांबवा, परंतु या संबंधी खरा विचार असा आहे. श्रोती व्हावे सावधान, निश्चय तोडावा अनुमान, प्रत्यय मानावा प्रमाण, जाणते पुरुषी. म्हणजे श्रोत्यांनी आता सावधान व्हावे आणि कर्ता कोण हे निश्चयपूर्वक जाणून अनुमानांचा त्याग करावा. जाणत्या पुरुषांनी अनुभव हाच प्रमाणभूत मानावा. बघा, मतांतरांची भावगर्दी थोडीशी बाजूला ठेवू आणि विश्वाचा खरा कर्ता कोण याचा विचार करू. तुम्ही ज्या देवतेला कर्तेपण देत आहात त्या सगुण देवतेला, त्यामध्ये वसणाऱ्या तत्वाला समजून घेऊया असं म्हणून समर्थ त्या सभेला शांत राहून त्यांचं बोलणं सावधपणे ऐकण्याची विनंती करतायत. ते पुढं म्हणतात, समर्थ म्हणतात की आतापर्यंत तुम्ही जे काही सांगितलं ते सर्व अनुमानाच्या आधारे बोललात. हे अनुमान तुटलं पाहिजे. अंतर्मुख होऊन विचार केल्यावर जेव्हा तुम्हाला एखादा प्रत्यय येईल तेच खरं ज्ञान म्हणता येईल. शुद्ध तर्कानं सभाजनांनी विश्वाचा कर्ता म्हणून ज्या देवतेला मान्यता दिली ती कशी चुकीची आहे. अहंकारवश आपापलं आराध्य दैवतच विश्वाचं सूत्रसंचालन करतंय असा ठाम विश्वास व्यक्त केला. तो कसा चुकीचा आहे हे सांगताना समर्थ एक तर्कशुद्ध विज्ञाननिष्ठ प्रश्न सर्वांसमोर ठेवतात. जे कर्तयाने केले ते त्या उपरी झाले, कर्त्यापूर्वी आढळले न पाहिजे की. म्हणजे कर्ता जे करतो ते त्याच्यानंतर उत्पन्न झालेले असते, ते कर्त्याच्या पूर्वी आढळून येता कामा नये. केले ते पंचभूतिक आणि पंचभूतिक ब्रह्मादिक, तरी भूतांशे पंचभूतिक केले ते घडेना. म्हणजे जे केलेले आहे ते सर्व पांचभौतिक आहे आणि ब्रह्मादी देवही पांचभौतिकच आहेत. ते भूतांश आहेत, तेव्हा त्यांनी पांचभौतिक निर्माण केले असे होऊ शकत नाही. पहा, कुंभार मडकं तयार करतो त्याप्रमाणे प्रथम कुंभार अस्तित्वात येतो, मग तो मडकं तयार करण्याचं कार्य करतो. म्हणजे कर्ता आधी आणि त्याचं कार्य नंतर. हे तर आपल्याला अनुभवाचंच आहे.
या सूत्रानं आता सृष्टीचा विचार करूया. पंचभूतांपासून ही सृष्टी विस्तार पावली. ब्रह्मादिक देव, श्रीरामकृष्णादी अवतार हे सगळे पंचभूतिक देह धारण करूनच अवतरले. आज ते सगुण रूपात देहात नसले तरी तत्वरूपानं आहेत हे नक्की आहे. सगुणावतारातील लीला संपवून प्रकृती नियमानुसार त्यांनी त्यांचा देह पंचतत्वांना परत केला. सगुण रामरायाचं वर्णन करताना तुलसीदास म्हणतात की निज इच्छा निर्मित तनु माया गुण गोपार, म्हणजे स्वेच्छेने प्रभू रामांनी देह धारण केला आणि कार्य पार पडल्यानंतर त्यांनी स्वतःचा देह शरयू नदीत अर्पण केला. पायाच्या अंगठ्याला बाण लागल्याचं निमित्त करून श्रीकृष्ण निजधामी परतले. त्याचप्रमाणे श्री संतश्रेष्ठ ज्ञानोबाराय, श्री एकनाथ महाराज इत्यादी संतांनीही आपलं विहित कार्य झाल्यानंतर सगुण देह पंचतत्वात विलीन करून टाकला होता. समर्थांचं म्हणणं असं आहे की देव ईश्वरी अवतार पंचभूतिक देह धारण करून अस्तित्वात आले आणि त्यांच्या कार्यसमाप्तीनंतर त्यांनी स्वतःचा देह पंचमहाभूतांना परत केला. मग पंचमहाभूतांच्या पोटी त्यांचा कर्ता कसा काय निर्माण होऊ शकेल? कर्तेपण उपास्य देवतेकडे देण्याची आपली भावना, श्रद्धा योग्य जरी असली तरी समर्थांचा आत्ता सांगितलेला दृष्टिकोनही तितकाच अर्थपूर्ण आहे. त्याच्याकडं दुर्लक्ष करून चालणारच नाही. आधी कर्ता मग त्याचं कर्म या न्यायानुसार आपल्या श्रद्धेय देवतांनं पंचभूतिक देह धारण केला व त्यानंच ही सृष्टी निर्माण केली असं म्हणणं कितपत संयुक्तिक ठरेल? मग या पंचमहाभूतांची निर्मिती कोणी केली हा प्रश्न निर्माण होतो. याचं उत्तर शोधता शोधता आपण मूळ मायेपर्यंत येऊन पोचतो. मूळ मायेतून गुण माया प्रगटली आणि त्यातून त्रिगुण आणि पंचमहाभूतांचा विकास झाला. इथं प्रश्न येतो तो म्हणजे मूळ मायेचा निर्माता कोण? मूळ मायेच्या पलीकडे गेल्यास केवळ परब्रह्मच उरतं. एकोहम बहुश्याम हा परब्रह्माचा सत्यसंकल्प पूर्णत्वास जावा म्हणून मूळ मायेचा जन्म झाला. मग मूळ मायेची निर्मिती परब्रह्मानं केली असं म्हणता येईल का? परब्रह्माला कर्तेपण द्यायचं म्हटलं तर आतापर्यंत त्याचं स्वरूप निश्चळ, निर्विकार, निर्विकल्प असं आहे. आपण हे जाणून घेतलेलं आहे ते व्यर्थ ठरेल. कर्तेपण हा विकार आहे. परब्रह्म निर्विकार असल्यामुळं त्याच्याकडं कर्तेपण जात नाही. याचाच अर्थ मूळ मायेची निर्मिती परब्रह्मानं केली असं म्हणता येत नाही. पुढे समर्थ म्हणतात, पंचभूतास वेगळे करावे मग कर्त्यास ओळखावे, पंचभूतिकते स्वभावे कर्त्यात आले. म्हणजे पंचमहाभूतांना वेगळे करून कर्त्याला ओळखले पाहिजे. पांच भौतिकांपासून जे झालेले असते त्या कार्यात पंचमहाभूते स्वाभाविकपणेच असतात. पंचभूता वेगळे निर्गुण तेथे नाही कर्तेपण. निर्विकारास विकार कोण लावू शके? म्हणजे पंचमहाभूतांपेक्षा निर्गुण वेगळे आहे पण निर्गुणाच्या ठिकाणी कर्तेपण असू शकत नाही. निर्विकारास विकार कोण लावू शकेल? निर्गुणास कर्तव्य न घडे सगुण जाळ्यात सापडे. आता कर्तव्यता कोणेकडे बरे पहा? म्हणजे निर्गुणाच्या ठिकाणी कर्तव्य नसते, कर्तृत्व नसते आणि सगुण तर झालेल्यात समाविष्ट होते. मग आता कर्तृत्व कोणाकडे जाते ते पहा. म्हणजे कोणाकडे जाते ते पहा बरे. बघा, निर्गुणाला कर्तेपण देता येत नाही. सगुणाकडं कर्तेपण द्यायचं झाल्यास सगुणाची निर्मिती सगुण तत्वातूनच झाली आहे. मग
त्याला कर्तेपण द्यायचं म्हणजे आईच्या उदरी जन्म घेतलेल्या बालकानं आईची निर्मिती केली असं म्हटल्यासारखं आहे. म्हणजे सगुणाकडेही कर्तेपण देता येत नाही. मग खरं कर्तेपण आहे तरी कोणाचं? आत्माराम ग्रंथात वर्णल्याप्रमाणे जेथे भांबावले तर्क, म्हणजे जेथे भांबावले तर्क अशी या टप्प्यावर बुचकुळ्यात पडल्यासारखी अवस्था झालेली आहे. विश्वाचा कर्ता कोण या प्रश्नाचं उत्तर तर्कानं शोधणं व समजून घेणं केवळ अशक्य आहे. आत्मज्ञानी सत्पुरुषच त्या प्रश्नाचं उत्तर स्वप्रचितीनं जाणतो. त्यामुळं तो जे अनुभवतो ते त्याला शब्दातून कृतीतून थेटपणे सांगता येत नाही, पण अप्रत्यक्षपणे त्या दिव्य अनुभूतीचा आपण प्रत्यय घ्यावा यासाठी त्याची अखंड धडपड चाललेली असते. समर्थांचाही तोच प्रयत्न आहे. विश्वाचा सूत्रसंचालक कोण या प्रश्नाचं ते काय आणि कसं उत्तर देतात ते आपण पुढच्या निरूपणामध्ये पाहणार आहोत. विश्वाचं कर्तेपण ना सगुणाकडं देता येतं ना निर्गुणाकडं. मग वरकरणी साध्या वाटणाऱ्या पण अत्यंत गहन अशा विश्वाचा कर्ता कोण या विश्वाचं गूढ उकलताना समर्थ सांगू लागतात. लटिक्याचा कर्ता कोण हे पुसण्याची अप्रमाण म्हणून हेची प्रमाण जे स्वभावेची झाले, म्हणजे जे आभासात्मक आहे त्याचा कर्ता कोण हे विचारणेच अयोग्य आहे. म्हणून हेच प्रमाण मानावे, म्हणजे हेच प्रमाण मानावे लागते की ते आपोआप झाले. पहा, ज्ञान दशकातील आपण एक ओवी आपल्याला आठवत असेल. अरे अरे जे झालेची नाही त्याची वार्ता पुससी काही, तथापि सांगो जेणे काही संशय नुरे. म्हणजे जे निर्माणच झालेलं नाही आहे त्या विश्वाबद्दल कसं विवेचन करता येईल. या ओवीचा विश्वाचा कर्ता कोण या प्रश्नाच्या उत्तराशी घनिष्ठ संबंध आहे. कसा ते पाहूया. ही सृष्टी निर्माण झाली. इथं कार्यकारण भावानं असंख्य घटना घडत आहेत, म्हणजे असंख्य अशा घटना घडत आहेत असाच आपल्यासारख्या सामान्यांचा समज असतो. म्हणूनच आपल्याला विश्वाचा कर्ता कोण आहे असा प्रश्न पडतो. आत्मज्ञानी संतांची सृष्टीकडं बघण्याची दृष्टीच वेगळी असते. त्यांनी तिचं खरं स्वरूप जाणलेलं असतं. त्यांच्या दृष्टीनं ही सृष्टी झालेलीच नाही, जे अस्तित्वातच नाही त्याचा कर्ता कोण असा प्रश्न उपस्थित करणंच मुळी गैर आहे. म्हणून समर्थ म्हणतात, लटिक्याचा कर्ता कोण, म्हणजे यामागील भावार्थ समजून घेण्यासाठी मनुष्य जीवनाच्या 3 अवस्थांचा संक्षेपानं आपण पुन्हा विचार करूया. जागृती, स्वप्न, सुषुप्ती या आपल्या जीवनाच्या प्रथम 3 अवस्था आहेत. कर्ता कोण हा प्रश्न जागृतावस्थेत असतानाच पडतो. निद्राधीन असताना म्हणजे स्वप्न, सुषुप्ती या दोन्ही अवस्थांमध्ये तो प्रश्न आपल्याला छळत नाही. स्वप्नामध्ये अनेक घडामोडी घडत असतात. उदाहरणार्थ, कधीही न बघितलेल्या लोकांना आपण भेटतो, त्यांच्याशी संवाद करतो, व्यवहार करतो, या गोष्टी होतात. तर्कानं पटणाऱ्या किंवा न पटणाऱ्याही अनेक घटना स्वप्न, सुषुप्ती अवस्थांमध्ये घडत असतात. विचार करा, गाढ झोपेतील स्वप्नात होणाऱ्या त्या घटनांचं कर्तेपण आपल्याकडं घेता येईल का? स्वप्नातील घटनांवर आपलं नियंत्रण असतं का? अर्थातच नाही. आपल्या चित्तातील खोलवर रुजलेल्या विचारांची, अनुभवांची छाया स्वप्नातील घटनांवर असू शकते. इतकंच सद्गुरू म्हणायचे, एखाद्यानं पोटभर काकडी खाल्ली तर त्याला ढेकर देखील काकडीचाच येतो. त्याप्रमाणे चित्तात स्वभावता
जे संस्कार दडलेले आहेत त्याचंच प्रतिबिंब स्वप्नातील घटनांमध्ये पाहायला मिळतं. संतांच्या दृष्टीनं या विश्वामध्ये घडणारी प्रत्येक गोष्ट कर्तेपणाचा आपला शोध आदी गोष्टी सुषुप्ती अवस्थेत घडत असणाऱ्या घटनांइतक्याच काल्पनिक आहेत, भ्रामक आहेत. आपण जागृत आहोत असं समजूनच नित्य व्यवहार करत असतो, जगात वावरतो, पण वस्तुस्थिती मात्र वेगळीच आहे. झोपेमध्ये बरळणाऱ्या माणसासारखी आपली अवस्था आहे. पंढरपूरला घडलेला तो प्रसंग कदाचित आपण वाचलेला असेल. दारू पिऊन झिंगत चाललेल्या माणसाकडं पाहून सद्गुरू एका आपल्या शिष्याना म्हणाले होते की मला तुम्ही प्रापंचिक मंडळी अशीच दिसता. तुम्हा आम्हा प्रत्येकांवर अज्ञानाचा अंमल आहे, मायेची धुंदी आहे. आपण अजूनही अज्ञानरूपी निद्रेतच आहोत असं म्हटलं तरी चालेल. झोपेत स्वप्न बघत असताना आपण जागृत आहोत असं वाटतं, पण ती खरी जागृती नसते. तसं नित्य व्यवहारात असताना आपण स्वतःला जागे आहोत असं समजतो, पण ते तसं नसतं. त्यामुळं विश्वाचं खरं स्वरूप आपल्या ध्यानातच येत नाही. तुर्या रेषेपाशी गेल्यानंतर ब्रह्मवस्तूंकडून विश्वाकडं पाहिल्यास ते लटके आहे, भ्रामक आहे हे संतांच्या लक्षात येतं. दृश्य केवळ स्वप्न आहे ते त्यांना कळून चुकतं. श्री तुलसीदासांच्या सत हरी भजनू जगत सब सपना म्हणजे जग हे स्वप्न असून केवळ हरिभजन तेवढं सत्य आहे. या चौपाईशी साधर्म असणाऱ्या नाथ भागवतातील 2 ओव्या अशाच आहेत. माया म्हणजे भगवत शक्ती, भगवज्जनेचे तिची निवृत्ती, आन उपाय तेथे न चलती, भक्त सुखे तरती हरिमाया. हरीची माया हरिभजने, हरिभक्ती सुखेची तरणे, हे निजगुह्य अर्जुनाचेनी कारणे, स्वयं श्रीकृष्ण सांगितले. म्हणजे माया म्हणजे भगवंताची शक्तीच, तिची निवृत्ती करायला हरिभजन हाच एकमेव उपाय आहे, तोच परमसुखाचा मार्ग आहे असं प्रत्यक्ष प्रभू श्रीकृष्णांनं सांगितलेलं आहे. हरिभजन भक्ती आपल्या अंतकरणात दृढ झाली आहे का? भजनात तल्लीन होऊन देहाचा विश्वाचा विसर आपल्याला पडतो का? ते स्वतःशी प्रामाणिक राहून तपासायला हवं. तसं होत असेल तर मग हे विश्व आपल्यासाठी स्वप्नच वाटू लागतं. मात्र आज आपली तशी स्थिती नाही. आपलं भजन उपासना उपाधींच्या आधारे झोपेत असल्यासारखं चालू आहेत. आपली उपासना ठराविक वेळेपुरती असते, ती आपल्याला अखंड व्यापून नसते. त्यामुळं हे दृश्य जग सत्य आहे या भूमिकेपासून आपण दूर होऊच शकत नाही. म्हणूनच समर्थांनी अशा उपासनेला देखील भ्रम म्हटलं आहे. हा फार सूक्ष्म विचार आहे. तो समजून घेण्यासाठी अंतरंगात खोल उतरायला हवं, साधनाभ्यास तीव्र करायला हवा, आध्यात्मिक बैठक पक्की करायला हवी. अंतरंगात भगवंताविषयी तसंच सद्गुरूंविषयी निष्ठा भरून राहायला हवी. तेव्हा आपली स्थिती कबीराप्रमाणे होईल. संत कबीर एकदा भजनात तल्लीन झाले असताना त्यांना एक कुत्रं चावायला आलं. लोक त्यांना सावध करू लागतात. ते म्हणाले, चमडा जाने कुत्ता जाने. म्हणजे ज्यांची अशी देहबुद्धी अस्तंगत झालेली आहे तेच विश्वाचं खरं कर्तेपण कुणाचं हे समजून घेऊ शकतात. त्यात पटडीतले समर्थ असल्यामुळं, श्री समर्थ आहेत त्यामुळं ते म्हणतात, लटिक्याचा करता कोण. दृश्यातील घडामोडी म्हणजे एक स्वप्न असं मानायचं ठरवलं तर प्रत्यक्षात त्या घडताना दिसत आहेत. त्याचं काय? सूर्य चंद्र तारे उगवतात आणि मावळतात, ओढे नद्या वाहत आहेत,
फुलं उमलतायत आणि कोमेजूनही जात आहेत, अशा अनंत घटना आपण अनुभवतच असतो. मनी वसे ते स्वप्नी दिसे या उक्तीप्रमाणे मनाचा जसा स्वभाव असेल तसं स्वप्नात दिसू शकतं. त्याप्रमाणे दृश्य जगातील घटना स्वभावताच घडत असतात. तेज हे सूर्याचा स्वभाव असल्यामुळं तो प्रकाश उष्णता देतो. मृदुता हा पाण्याचा स्वभाव असल्यामुळं ते सर्वांचं जीवन आहे. या पद्धतीनं प्रत्येक गोष्टींचा जसा स्वभाव असतो त्या पद्धतीची त्यांची कृती होत असते. इथं कर्ता कोण हे शोधणंच मुळी अज्ञान आहे. कर्तेपण शोधताना संतांना, आत्मज्ञानी व्यक्तींना असा कर्ता कोणी सापडलाच नाही. समर्थ पुढे सांगतात, एक सगुण एक निर्गुण कोठे लावू कर्तेपण या अर्थाचे विवरण बरे पहा. म्हणजे एक सगुण आणि एक निर्गुण यापैकी कुणाहीकडे कर्तेपण लावता येत नाही या अर्थाचे आता स्पष्टीकरण पहा. सगुणे सगुण केले तरी ते पूर्वीच आहे झाले. निर्गुणास कर्तव्य लाविले न वचे की कदा. म्हणजे सगुणाने सगुण केले असे म्हणता येत नाही, कारण ते तर पूर्वीच झालेले आहे आणि निर्गुणाच्या ठिकाणी कधीही कर्तृत्व मानता येत नाही. येथे कर्ताची दिसेना, प्रत्यये आणावा अनुमाना, दृश्य सत्यत्वे असेना म्हणून म्हणजे या ठिकाणी कोणी कर्ताच दिसत नाही, म्हणून अनुभवाने अनुमान करून हे जाणून घ्यावे की दृश्य हे सत्यच नाही. पहा, दृश्य जगातील वस्तू आपण त्यांच्या मूल्यावरून ओळखतो, जोखतो, जाणतो. संतांना त्या तशा दिसतच नाहीत. त्या सत्य आहेत असं त्यांना वाटतच नाही. संत सृष्टीत केवळ परब्रह्माचं स्वरूपच बघत असतात. येथील घडणाऱ्या प्रत्येक घटनेत त्यांना रामाचाच हात दिसतो. त्यांचंच कर्तृत्व दिसत असतं. वाहणारा वारा म्हणजे राम, शीतल प्रकाश देणारा चंद्र म्हणजे राम, नद्या झऱ्यातून वाहणारं जल म्हणजे राम, समोर येणारा प्रत्येक जीव म्हणजे राम. अशा रीतीनं अवघी सृष्टीच त्यांना रामरूप दिसू लागते. इतकंच काय, आपल्या देहात वसणारा तो राम, धमन्यात खेळणारं रक्त म्हणजे तो राम, डोळ्यांना जे दिसतं ते राम, कानांनी जे ऐकू येतं ते राम. या प्रकारे संपूर्ण देहच त्यांना राममय दिसतो. रामाच्या पलीकडं ब्रह्मांडात दुसरं काहीच नसताना मग कर्तेपण शोधण्याचा प्रश्न येतोयच कुठं? संतांच्या दृष्टीनं इथं कर्ता संपतो. कार्यकारण भाव तोही संपुष्टात येतो. जोपर्यंत द्वैत आहे, जोपर्यंत सृष्टी निर्माण झाली असं आपण मानतोय, तोपर्यंत कर्त्याचा शोध घेणं ही आपली सहज प्रवृत्ती असते. पण ज्यावेळी आपली भजनानंदी टाळी लागते किंवा टाळी लागेल, नामस्मरणामध्ये आपण स्वतःला विसरून जाऊ, त्यावेळी हेच दृश्य जग आता जसं दिसत आहे तसं न दिसता ते त्याच्या मूळ स्वरूपात आपल्याला दिसू लागेल. समर्थ पुढे सांगतात, केले ते अवघेच लटिके तरी करता हे बोलणेची फिके, वक्ता म्हणे रे विवेके. बरे पहा, म्हणजे जे केले असे म्हटले जात आहे ते सर्वच मिथ्या आहे, म्हणून त्याचा करता या बोलण्याला अर्थच उरत नाही. वक्ता म्हणतो की जरा नीट विचार करून पहा बरं. बरे पाहता प्रत्यय आला तरी का करावा गलबला, प्रचित आली या आपणाला अंतर्यामी. म्हणजे आपल्याला ही गोष्ट पटणं सुरुवातीला जरा जड जातं, कारण तसा आपला अनुभव नसतो, म्हणून तर तो प्रत्यय आपण घ्यावा. असा कळकळीचा अर्जव समर्थ गेल्या समासांपासून करत आहेत. ते सांगतात, तुम्हाला आज ज्याची अनुभूती नाही पण तेच सत्य आहे, तुम्हास आज त्याची अनुभूती नाही पण तेच सत्य आहे, त्याचा अवेर करू नका.
ज्यावेळेस तुम्हाला याची प्रचिती येईल तेव्हा तुम्ही मांडलेला वैचारिक बाजार पूर्णपणे उठलेला असेल, गलबला थांबून जाईल. ज्याची द्वैत भावना संपली, ज्यानं अंतर्यामी याचा प्रत्यय घेतला, तो अंतर्बाह्य शांत होईल. जे आहे ते सर्व रामाचं आहे ही भावना दृढ होईल. ज्याला मी माझा देह म्हणतोय तो मी नव्हेच याची खात्री पटेल. विशाल सागराच्या एका थेंबानं सगळं अस्तित्व दाखवणं किती वेडेपणाचं आहे, तसं मीही त्या सर्व व्याप्त परम वस्तूचाच एक अंश आहे. माझं असं वेगळं अस्तित्व नाही, माझं असं काहीच अस्तित्व नाहीये. या भूमिकेशी तुम्ही एकरूप होऊन जाल, मग इथं घ्यायचं द्यायचं असं काही राहणारच नाही. काही व्यवहारच नाही म्हटल्यावर करता तरी कसा असणार? करता शोधणं म्हणजे द्वैत आलं, आणि द्वंद्वातून तर दुःखच पदरी पडतं. तेव्हा देह प्रारब्धावर सोडून देऊन आतीव शांतता, समाधान प्रत्येकानं अनुभवावं असा समर्थांचा आग्रह आहे. विवेकानं करता आणि कर्तेपणाचाच निराश होतो, हा या समासाचा सारांश म्हणता येईल. करता कुणी नाही हे निश्चितपणे समजलं, पण मग देहात असताना सुख दुःख भोगणारा तो कोण, अशी पृच्छा श्रोत्यांनं वक्त्याला केली आहे. त्या प्रश्नावरील विवेचन समर्थ पुढच्या समासात आपल्याला सांगत आहेत. आता असो हे बोलणे, विवेकितेची हे जाणे, पूर्वपक्ष लागे उडविणे. येरवी अनुर्वाच्य असो. पहा, असो आता हे बोलणे राहू दे. पूर्वपक्ष लटिका असतो, त्याचे खंडन करावेच लागते. अन्यथा हे सर्व अनिर्वचनीय आहे हे विवेकी जाणतो. तव श्रोता करी प्रश्न, देही सुखदुःख भोगता कोण, पुढे हेची निरूपण बोलिले असे. यावर श्रोत्याने प्रश्न केला आहे की देहामध्ये सुखदुःख भोगता कोण असतो, तेव्हा याचे निरूपण पुढच्या समासामध्ये केलेले आहे असे समर्थ सांगतात. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे कर्ता निरूपण नाम समास 8वा. जय जय रघुवीर समर्थ.